मग त्यानं काय चिंतीनं होतं का? काहीच नाही. का मनात बी नव्हतं मला सापडेल म्हणून? काहीच नाही. मग भाग्य कसं उदयाला येतं? तर अचानक ज्याच्याकडे भाग्य आलेलं आहे, अचानक भाग्य आलेलं सुद्धा ते पचत नसतं आपल्याला. काहीतरी पूर्वजन्मी आपण काहीतरी चांगलं काम केलेलं असेल, काही देवाचं उपकारक काम केलेलं असेल, तेव्हा या जन्मामध्ये आपल्याला अचानक जीवनभर पुरवायचं भाग्य प्राप्त होत असतं. म्हणून ही भाग्य आपल्याला कायम जर टिकवायचं असेल, आपल्या संचितामध्ये आपण सतत चांगल्या कर्म करीत राहावं लागतं, तेव्हा ते भाग्य टिकून राहतं. उगाचच आपण काही वाईट कर्म करत राहिलात, एखादा अचानक कुणाची संपत्ती आपल्याला सापडली तर ती टिकून राहील का? नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ती टिकून राहणार नाहीये, कारण अचानक आलेली आहे. तुम्हाला जी नाही ती वाईट कर्म करताना तुमच्याकडं अचानक आलेली संपत्ती कशी टिकून राहील? मग ती कशाचा तरी मार्गानं निघून जाते. कुणाची दवाखान्याच्या मार्गानं, कुणी काहीतरी घरावर संकट आलेलं असतं, अशा माध्यमातून ही संपत्ती निष्ठून जाते. म्हणून प्रत्येक काळामध्ये जे संत महात्मे झाले, त्यांच्या काळामध्ये प्रत्येकाला काही कुणी विचारलेलं असतं. बघा, एका व्यक्तीनं एकनाथ महाराजांना विचारलं की महाराज, तुम्ही एवढे मोठे आहात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. मग त्यांनी प्रश्न विचारला की माझ्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे आणि भविष्यात माझं आयुष्य कसं राहील. मग तुम्हाला इतके लोक काही निंदा करतात, काही बोलतात, काहीही तुमच्या अंगावर संकट येतात. काही संतांना आपल्याला माहीत आहे प्रत्येकाला किती संकट येतात. मग एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही त्यांच्यावर राग करत नाही, कधी काठी घेऊन मारायला जात नाहीत, कधी त्यांचा तिरस्कार करत नाहीयेत. मग तुम्ही सदा हसत मुखानं कसं राहतात? मग तुकाराम महाराजांनी पहिल्या प्रश्नाचं त्यांना उत्तर दिलं. तुझं फक्त 8 वर्ष आयुष्य राहिलं आहे, त्याला सांगितलं. मग तेवढाच प्रश्नाचं उत्तर ऐकलं, महाराजांना नमस्कार केला आणि तो व्यक्ती निघून गेला. मग बघता 8 दिवस निघून गेले. 9वा दिवस उगवला. मग त्याला वाटायला लागलं, मी तर आज जिवंत आहे, 9वा दिवस उगवला, मग काहीतरी महाराजांचीच कृपा असेल माझ्यावर, त्यांच्याच कृपेदृष्टीमुळे मी आज जिवंत आहे. मग त्याला पश्चाताप झाला आणि तो महाराजांकडे हार श्रीफळ ती घेऊन गेला. मग महाराजांना साष्टांग दंडवत केला, नमस्कार केला आणि मग महाराजांना विचारलं, महाराज मी आज जिवंत आहे, तुमचीच काहीतरी कृपा असेल म्हणून मी आज जिवंत आहे. मग महाराज म्हणाले, मग 8 दिवस कसं वाटलं, काय झालं, मनाला काय विचार आला? मग त्यांनी सांगितलं, मी घरामध्ये माझं जे विस्कळीतलेलं वातावरण होतं, त्या माझ्या घरामध्ये शांती आली. मुलं जे अभ्यास काय करत होते, कोणत्या वर्गात आहेत, ती सुद्धा माहिती नव्हतं त्यांना. मग ती माझी मुलं कोणत्या वर्गात आहेत, कसे अभ्यास करतात, ही मला कळालं. पुन्हा माझ्या भावासोबत काही वैर होता, मी त्याच्याकडून जमिनीचा तुकडा थोडासा घेतलेला होता, मग ती परत देऊन टाकला, का तर मी आता उद्याच्याला मरणारच आहे. मग एवढ्या भाराभानगडी करायचे तरी कशा? मग सगळं वातावरण, बायकोला कधी मारलं नाही त्या 8 दिवसामध्ये, सगळं अगदी भूवैकुंठासारखं समृद्धीचं वातावरण घरामध्ये निर्माण झालं. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणले की आपल्याला उद्याच्याला मरण येणार आहे, मी अशा 8 दिवसामध्ये जाणार आहे, असंच आपण आपल्या डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. बघा माणूस किती हयास करतो. इतक्या माणसाच्या हयास वाढल्या की 1 लाख रुपये पगार सुद्धा माणसाला पुरं नाही. पूर्वीच्या काळामध्ये 1 किलो तेलाचा पुडा आणला तर महिनाभर 15 दिवस जात होता कुटुंबामध्ये, आणि आज
15 किलोचा डब्बा 15 दिवस जाईल. मग इतकं मग पहिलं अन्न खायला आपल्याला तीच होतं आणि आता बी तीच आहे. घरामध्ये 4च माणसं आहेत, परंतु खाण्याच्या पदार्थाच्या वस्तू, चमचमीत ह्या सगळ्या हयासाच्या वस्तू वाढल्या. माणसाच्या मनाच्या ज्या धारणा आहेत त्या फार पुढे गेलेल्या आहेत. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये माणूस राहायला तयार नाही.